तर आता वळूया दौंडकडे। दौंडच्या येवतमध्ये आज दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला। जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांकडून या ठिकाणी अश्रुधुराचा वापर करण्यात आला। छत्रपती शिवराजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला गेला। यानंतर मशिदीवरती दगडफेकीनंतर तणाव वाढला। व्हॉट्सअप ग्रुपवरती आक्षेपार्ह पोस्टनंतर हिंसा भडकली आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणामध्ये एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुतळा अवमान प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेतलं। शांततेने पार पडलं। कुठल्याही प्रकारचं काही आक्षेपार्ह तिथे काही घडलेलं नाही, कोणी काही बोललेलं नाही। त्याचं कारणच एवढं आहे की ते सातत्याने जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं तिथं कुठेतरी मोडतोड केली तरी लोक शांत बसले आणि ते थांबायला तयार नाही ना। ते रोज काहीतरी टाकतायत, रोज काहीतरी करतायत। त्यामुळे हे आपल्याला कुठेतरी या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे। त्यामुळे हे पिढ्या कुठेतरी अशा पद्धतीने होत असेल तर यांना कुठेतरी कायदेशीररित्या पोलीस प्रशासनाने त्यांना योग्य त्या प्रकारे कायद्याचे पायबंद घालणं गरजेचं आहे की तिथल्या आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये। पोलीस प्रशासनाला तिथलं जे काही प्रशासन असेल, कुठलंही प्रशासन असो, त्याला सहकार्य करावं। येवत असेल किंवा आणि कोणतंही शहर असेल, गाव असेल, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये। महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे आणि सर्वांनी एकमेकाला समजून घेऊन वाद निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने आपली भूमिका जी आहे ती भूमिका ठेवली पाहिजे। एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून आपल्याला महाराष्ट्र अशांत करायचा नाही आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे लक्ष देऊन आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत। दौंड तालुक्यातल्या यवत ह्या गावामध्ये आज सकाळी एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे त्या गावात थोड्या काळाकरिता तणाव झाला होता, परंतु पोलिसांनी तातडीनं त्या मुलाला अटक केली आणि गावातली देखील बैठक घेतली। सर्व नागरिकांना एकत्रित बसवलं आणि समजूत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। तरी काही लोकांनी त्या ठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रित आली आहे आणि शांतता यवत ह्या गावामध्ये आम्ही निर्माण करतोय।